पारंपरिक खेती में बदलाव के साथ फसलों को उपजाऊ बनाने के लिए रासायनिक खाद का इस्तेमाल बहुत बढ़ गया है, लेकिन रासायनिक खाद के अधिकतम उपयोग से खेती की जमीन बंजर होती जा रही है। आपकी इसी परेशानी का उपाय लेकर आए हैं ऑरेंज सिटी लीसियस की अनोखी प्रोडक्ट रेंज, जो आय बुआई से लेकर कटाई तक इस्तेमाल में। इनमें आल के परीक्षण और शुद्ध जैविक तत्वों से 100% ऑर्गेनिक, टोटल केमिकल फ्री और किसी भी तरह के DAP, NPK और यूरिया रहित, जो लाएं आपकी फसल में 100% तक वृद्धि और साथ ही बढ़ाएं आपकी सब्जियों और फलों का स्वाद। बेहतरीन परिणाम, उच्चतम गुणवत्ता और सभी उच्च निकायों। नमस्कार, मी यशपाल पुणेकर, ऑरेंज सिटी लीसियस प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर संचालक आहे। आमची कंपनी ऑरेंज सिटी लीसियस प्रायव्हेट लिमिटेड ही 2022 मेला आम्ही स्टार्ट केली आहे आणि आमच्या कंपनीचा उद्देश एकच आहे की जैविक शेती म्हणजे एकच क्रांती जैविक क्रांती या टॅगलाईनच्या मध्ये आम्ही काम करतो आणि त्याकरिता आम्ही काही प्रॉडक्ट्स डेव्हलप केले आहेत, जे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना अतिशय कमी किमतीमध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल याच्याकरिता आम्ही बनवलेलं आहे। तर आम्ही जे 2 प्रॉडक्ट्स बनवले आहेत त्या प्रॉडक्ट्सचं नाव आहे पियांटा बूस्ट आणि पियांटा प्रोटेक्ट। पियांटा बूस्ट हे जे आहे की हे झाडाला पुरवणारं कंप्लीट न्यूट्रिशन पोषक द्रव्य पुरवणारं प्रॉडक्ट आहे। त्याला वापरल्यानंतर आपल्याला कशाचीही गरज पडत नाही, म्हणजे ना DAPची गरज आहे, ना युरियाची गरज आहे, ना कुठल्याही फर्टिलायझरची गरज आहे, ना कुठलं इन्सेक्टिसाइड ना पेस्टिसाइड। हे एकच प्रॉडक्ट बीज प्रक्रियापासून तर कटाईपर्यंत आपण याला यूज करू शकतो। दुसरं जे प्रॉडक्ट आहे पियांटा प्रोटेक्ट, हे जे आहे हे कीटकनाशक आहे। सिस्टमिक बेस प्रिन्सिपलवरती बनवलेलं हे पियांटा बूस्ट प्रोडक्ट आहे। हे प्रोडक्ट आहे की मॅक्सिमम कुठल्याही प्रकारची अळी असो किंवा रोग असो त्याच्यापासून दूर करण्याकरता, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह बेसवरती काम करतं असं हे प्रॉडक्ट आहे। जैविक असल्यामुळे याचा कुठलाही धोका ह्युमन माणसाला किंवा पर्यावरणाला किंवा झाडाला नाही आहे। फक्त आणि फक्त अळी आणि बाकी रोगांचा निराकरण करण्याकरता हा प्रॉडक्ट वापरला जातो। असे हे 2 प्रॉडक्ट आहे। पियांटा बूस्टचे जे रिझल्ट्स आहेत तर जसं अकोला, औरंगाबाद, जळगाव, त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूरच्या आजूबाजूचा परिसर, रामटेक, मौदा असं इकडे भात, त्याच्यानंतर पराठी यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये, त्याच्यानंतर भाजीपाला खूप अप्रतिमरित्या आणि चवीदार भाजीपाल्याचं उत्पन्न घेतलं आहे शेतकऱ्यांनी अकोल्याला। तसेच सोयाबीनमध्ये येणारा येल्लो मोझॅकला पण दूर ठेवण्याकरता आपण आपल्या प्रॉडक्टनी काम केलेलं आहे। दुसऱ्या शेतामध्ये येल्लो मोझॅक आणि आपल्या प्रॉडक्ट वापरणाऱ्या शेतामध्ये येल्लो मोझॅकचं प्रमाण फारच कमी आढळण्यात आलेलं आहे। तर त्यामुळे पण जे शेतकऱ्यांचा जो नुकसान होण्यापासून वाचवण्याचं काम आपलं पियांटा प्रोटेक्टने केलेलं आहे। तर अशा प्रकारचे हे प्रॉडक्ट्स आहेत, ज्या प्रॉडक्ट्स आता सध्या आम्ही महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी आम्ही भातावरती पण परीक्षण करतो आहे। चांगले अप्रतिम रिझल्ट्स आहेत। भाताची चव ही इतकी अप्रतिम आहे की खाल्ल्यानंतर लोकांना वाटतं की हा कुठला क्वालिटीचा भात आम्ही खातो आहे, अशा पद्धतीचे फीडबॅक्स आम्हाला येत आहेत। तसंच आमच्या ह्या पियांटा बूस्ट प्रॉडक्टला शासनाने पेटंटनी पण सर्टिफाईड केलेलं आहे आणि जवळपास आम्ही 11 क्लेम्स आमच्या पियांटा बूस्ट या प्रॉडक्टनी जे केले होते त्या सगळे 18 क्लेम्स नॉवेल म्हणजे नवीन संशोधन आहे म्हणून आम्हाला प्रमाणित केलं आहे आणि पेटंट मिळालं आहे। तर अशा पद्धतीचे हे प्रॉडक्ट आपण जे रासायनिक पद्धतीने शेती करताय त्या रासायनिक पद्धतीने शेती करण्याकरिता जवळपास आपल्याला एकरी खर्च जो आहे हा 12 ते 15 हजार रुपये मी मिनिममच सांगतोय, पण जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना या कुठल्याही पिकाला जवळपास एवढं खर्च येतोच आहे, ॲव्हरेज म्हणतोय आम्ही। तर जो प्रश्न असतो शेतकऱ्यांचा की आमचे पैसे कसे वाचायला पाहिजेत, कारण इनपुट कॉस्ट म्हणजे खतांची जी खरेदी आहे, खतांचे जे भाव दररोज वाढत आहेत, त्या भावामुळे शेतकऱ्यांचा जो मानसिक ताप वाढतो आहे की एवढे पैसे कसे लागणार काय। तर त्याचकरिता आम्ही जे आमचं संशोधन आहे की आम्ही पर्यावरण, शेती म्हणजे माती, पर्यावरण आणि माणसं
या सगळ्यांचा विचार करून आम्ही हे जैविक प्रॉडक्ट बनवतो। आणि तसेच जी मानसिकता आहे शेतकऱ्यांची की जैविक वापरल्याने माझं उत्पन्न कमी होईल किंवा जैविक वापरल्याने मला वेळ लागेल, मला उत्पन्न नाही मिळणार, माझं नुकसान होईल, तर ह्या सगळे जे गैरसमज आहे, हा सगळा गैरसमज चुकीचा आहे। आमचा जो प्रॉडक्ट आहे तो जर तुम्ही मागच्या वर्षीपर्यंत जर 100% रासायनिक पद्धतीने शेती करत असाल आणि या वर्षीपासूनच तुम्ही जर जैविक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली, तर आमचं असं म्हणणं आहे किंवा आमचा असा दावा आहे की तुमच्या पहिल्या वर्षीपासूनच तुम्हाला जेवढं तुम्ही उत्पन्न याच्यापूर्वी तुम्ही घेत होते रासायनिकमध्ये तेवढंच उत्पन्न मिळेल, त्याच्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेचं उत्पन्न तुम्हाला मिळेल। तसेच किंमत जी रासायनिकची आहे 12,000 ते 15,000 मी आत्ताच बोललो ॲव्हरेज प्रति एकरी येते, ती किंमत रिड्यूस होऊन कमी होऊन ती 3,000 वरती आली। म्हणजे तुमचं 3,000 रुपयामध्ये बीज प्रक्रिया करण्यापासून तर कटाईपर्यंतचे सगळे खर्च तुमचे ह्या 3,000 रुपयामध्ये होतो। कारण आता रासायनिक खतं वापरून जी जमिनीची पोत कमी होत चाललेली आहे, जी सुपीकता नष्ट होत चालली आहे, तर ती सुपीकता वापस कशी यायला पाहिजे त्याकरिताच फक्त आपल्याला जैविक वापरणं आहे। कारण जैविक जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत आपण चांगलं खाणार नाही, जेवलो नाही तर आपण नक्कीच कुठल्या ना कुठल्या रोगाला बळी पडणार। तर त्यापेक्षा आधीपासूनच आमची सगळ्यांनाच अशी कडकडीची विनंती असते की बुवा तुम्ही एकच क्रांती, जैविक क्रांती हा ध्यास घ्या आणि आपली शेतीला जैविक शेतीकडे तुम्ही काय म्हणतात त्याला मार्ग दाखवून पुढे चला।